आठ वर्षाच्या चिमुकलीनं काढलेलं हे चित्र, यात आपल्याला शाळा, सखे सोबती दिसतात, पण त्याबरोबर डाव्या बाजूला बॅडमॅनही दाखवलेले दिसतात. चित्रातले हे बॅडमॅन अत्याचार करणाऱ्यांनी तिच्या मनात किती खोलवर जखम केली आहे हे सांगण्यासाठी पुरेसे आहेत. या मुलीवर तिच्या शाळेतल्या शिक्षकानं, रिक्षा चालकानं अत्याचार केले. मुलगी शाळेत जायला घाबरायला लागल्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र त्याने ही मुलगी आणि तिच्या कुटुंबियांचं दुःख काही संपलेलं नाहीये. त्यांच्या समाजातले तिच्या वाढदिवसालाही आलेले नाही. अखेर केअर सामाजिक संघटनेनं तिचा वाढदिवस साजरा केला. कोई नहीं आया, ये बच्चे आए, मेरी बच्ची को समझे, उसकी खुशियाँ बांटने के लिए मुझे बहुत खुशी हुई कि मेरी बच्ची को वो लोग समझे और उन्होंने मेरी बच्ची का बर्थडे सेलिब्रेट किए वो लोगों ने. बच्ची ने जो है मौलाना का और अपने कंप्यूटर टीचर का जो नाम ली है उनको तो अरेस्ट किए हैं. बाकी जो है बच्ची ने स्टेटमेंट में आखिरी में बोला है था कि भाई ये रक्षे वाले भी है और रक्षे वाले गंदे हैं, तो उन्होंने उस पर खाली गंदे उस पर लफ्ज़ बोलने पे जो उन्होंने जो है एक्शन नहीं लिया है. चिमुकलीच्या चेहऱ्यावर थोडा आनंद यावा, तिच्या कुटुंबियांना आधार वाटावा, यासाठीच तिनं वाढदिवस केल्याचं केअर संघटनेनं म्हटलंय. घटना ह्या दीदीसोबत झाली ती पूर्णपणे दुर्दैवी घटना आहे आणि ह्या दीदीचा आज वाढदिवस होता. हे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही आमचे केअर इनिशिएटिव्हचे जेवढे काही मेंबर आहेत ते येऊन त्या दीदीचं दुःख हलकं करण्यात, त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करून त्यांचं दुःख हलकं करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. एखादी घटना घडली की सगळेच तिचा निषेध करतात, मात्र त्या कुटुंबाला आधार किती कमी लोक देतात याचं हे ज्वलंत उदाहरण. त्यामुळे या घटनांना आळा घालणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच अशा पीडितांच्या पाठीशी उभं राहणंही महत्त्वाचं आहे. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.